गोपाल कृष्ण भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। व्यासांनी ग्रंथ लिहायला सुरुवात केली, पण ग्रंथाचा आरंभ जसं मी म्हटलं की मंगलाचरण, त्याचे काही श्लोक, मग भगवंतांचे जे अवतार झालेले आहेत सगळे, हे सगळे अवतार कुठल्या कुठल्या सर्गात कोणते कोणते अवतार झाले, वेगवेगळ्या सर्गात आणि वेगवेगळ्या कल्पांमध्ये या कथा झालेल्या आहेत, त्या सगळ्या पहिल्यांदा त्यांनी एकत्रित केल्या, कोणते कोणते अवतार आहेत. आणि मग प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांच्या चरित्राकडे वळण्यापूर्वी ज्या राजा परीक्षिताला हा ग्रंथ सांगितलाय त्याच्या जन्मापासून ही कथा सुरू होते. ते म्हणजे कुठून नेमकी, तर महाभारताचं युद्ध झालेलं आहे. पांडवांचा एका अर्थाने विजय झाला, कौरव हरले त्या युद्धामध्ये. भीमाचं आणि दुर्योधनाचं ते गदा युद्ध झालं. दुर्योधन आता काही श्वास शिल्लक आहे असा पडलेला आहे, आणि त्यावेळेला अश्वत्थाम्यानं असं दुर्योधनाला सांगितलं की मी पांडवांना संपवतो, मारून आणतो, तू मला काय तिलक कर, मला सेनापती म्हणून नियुक्त कर. त्यानं तसं केलं. हा रात्रीच्या अंधारामध्ये पांडवांच्या शिबिरामध्ये शिरला, पण नेमके त्याच वेळेला पांडव आपल्या कुटीमधून भगवान श्रीकृष्णांबरोबर, श्रीकृष्ण त्यांच्या कुटीत आले आणि म्हणाले मला तुमच्याशी काही बोलायचंय, जरा बाहेर चला, म्हणून बाहेर गेले. ते त्यावेळेला शिबिरामध्ये नाहीये, त्यांच्या कुटीमध्ये नाहीये, पण त्यांची 5 मुलं जी आहेत ती तिथे झोपलेली आहेत. अश्वत्थाम्यानं काय केलं, रात्रीच्या अंधारामध्ये या 5ही जणांचं शिरकलन केलं, शिरधडा वेगळं केलं, आणि ते असे हातात 5 मुळकी धरली आहेत त्याने, आणि ती दाखवायला घेऊन आलाय दुर्योधनाला. तेव्हा दुर्योधन म्हणतो की अरे तू जे केलंस ते चुकीचं केलंस बघा, माझं काही या मुलांबरोबर माझं काही भांडण नव्हतं, माझं वडील हे पांडवांबरोबर होतं, त्यांच्या मुलांबरोबर नाही. द्रौपदीपर्यंत ही बातमी गेली, असं असं झालं, आणि मग सगळ्या शिबिरामध्ये हाहाकार वाजला. कोणी केलं, तोपर्यंत पांडव वगैरे सगळे परत आले होते. द्रौपदीने अशी प्रतिज्ञा घेतली की ज्या कोणी हे कृत्य केलंय त्याच्या मस्तकावरती पाय ठेवून मी स्नान करेन, त्याशिवाय मी या मुलांच्या नावानं स्नान करणार नाही. अर्जुनाने समर्थन दिलं बरं का, हो तू म्हणतेस ते बरोबर आहे, अगदी असंच केलं पाहिजे. आणि भगवंतांना सांगितलं चला रथ काढा. भगवंत बसले रथामध्ये आणि रथ हाकायला सुरुवात केली बरं का. ज्या दिशेनं अश्वत्थामा गेला होता त्या दिशेला भगवंतांनी रथ चालवायला सुरुवात केली. अर्जुन म्हणाला ज्या अर्थी हे कुणी केलं कुणालाच माहिती नाही, पण ज्या अर्थी श्रीकृष्णांना माहिती आहे आणि त्याला बरोबर त्या दिशेनं रथ चालवायला सुरुवात केली, याचा अर्थ त्याला माहिती असणार आहे कुणी केलं. अश्वत्थाम्यापर्यंत रथ आला, त्याला पकडलं. त्याच्या आधी त्याने एक 2दा ब्रह्मास्त्राचा प्रयोग केलाय. एकदा प्रत्यक्ष उत्तरेच्या गर्भावरती केला, म्हणजे पांडवांचा एकमेव वंशज जो राहिला होता, पुढे त्याचा उल्लेख आहे पण आता ओघात आला म्हणून सांगतो. अभिमन्यूची पत्नी उत्तरा, तिच्या गर्भामध्ये तिला दिवस गेले या युद्ध काळामध्ये, आणि तिचा गर्भ वाढतो, त्या गर्भावरती आम्ही ब्रह्मास्त्र सोडलेलं आहे. पण भगवंतांनी असं सांगतात की अंगुष्ठ मात्र रूप घेतलं, उत्तरेच्या गर्भात प्रवेश केला, आणि ते जे अस्त्र होतं ब्रह्मास्त्र ते थांबवलं भगवंतांनी, ते आवडलं. आणि एकदा या सगळ्या पांडवांवरती सुद्धा अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला, ते अर्जुनाला आवडले. त्याला पकडलं आणि द्रौपदी समोर आणलं, बांधलंय त्याला दोरखंडाने,
तो आला समोर आणि तेव्हा द्रौपदी म्हणते बरं का, खर तर तिने काही काळ आधी प्रतिज्ञा घेतली आहे, पण ती म्हणते की याला याला मुक्त करा, याला मारू नका. विचारलं बरं का बाकीच्यांनी, अगं तू आता प्रतिज्ञा घेतलीस ना, याला त्याचं शिर गळा वेगळं करा, तो हाच आहे, तुझ्या मुलांना मारलं ना तो हाच आहे. ती म्हणाली मला याची कल्पना आहे, माझ्या मुलांचा ज्यांनी वध केला तो हाच आहे, पण मला ज्या यातना आत्ता होत आहेत त्या याच्या मातेला होऊ नये म्हणून मी हे सांगते. काय विशाल हृदय आहे तिचं. मला ज्या यातना आत्ता होत आहेत ना, पुत्र गेल्यानंतर काय यातना होतात हे एका मातेला माहिती आहे बरं का. त्या यातना याच्या आईला म्हणजे गौतमीला होऊ नयेत ना, म्हणून म्हणून मी सांगते याला मुक्त करा. हा गुरुपुत्र आहे. गुरुपुत्राचा वध म्हणजे गुरुचा वध आहे, असं करू नका, सोडून द्या. भगवंत अर्जुनाकडे बघतायत बरं का. ते अशा करता बघताय की याला 18-19 दिवसापूर्वी जी गीता ऐकवली आहे त्याने काही प्रकाश पडलाय का नाही पडला. छान कमरेवरती हात घेतले बरं का. भगवंतांची आवडती पोज आहे त्यांची. 28 कसा उभा कसा तर कटावर ठेवून उभा आहे. त्यांना आवडतं बरं का असं उभं राहायला. म्हणाले काय रे अर्जुना, तू ऐकली होतीस ना प्रतिज्ञा, मग मार म्हणाले याला. तेव्हा म्हणाला माझ्या लक्षात आहे बरं का भगवंता, नैनान छिन्नंती शस्त्राणी नैनान करती पावा. मग काय केलं त्याच केशवपन केला असा उल्लेख आहे. केस काढले, काय विषा काढले असा उल्लेख. त्याला थोडक्यात विद्रूप केला. क्षत्रियाचा अपमान हा क्षत्रियाचा वध सांगितलाय, ब्राह्मणाचा अपमान हा ब्राह्मणाचा वध आहे बरं का. आणि ब्राह्मणाचा आपण चुकून अपमान केला ना तर ब्रह्महत्येचं पातळ लागतं बरं का, लक्षात ठेवा. चुकून जरी झाला ना तरी. एक प्रसंग आहे महाभारतातला, भागवतात नाहीये पण उघान आला म्हणून सांगतो. अर्जुनाने प्रतिज्ञा केली होती बरं का, माझ्या धनुष्याचा जो कोणी अपमान करेल, अर्जुनाचं गांडीव नावाचं धनुष्य, याचा जो कोणी अपमान करेल ना त्या क्षणी मी त्याला यमसदनाला पाठवेल. आणि एका सभेमध्ये धर्मराजांकडून त्याच्या धनुष्याचा अपमान झाला बरं का. बघा काय प्रसंग आहे. भगवंतांच्या लीला आहेत बरं का. या सगळ्या लीला आहेत भगवंतांच्या. धर्मसंकटात ना अर्जुन धर्मसंकटात आहे, काय करावं. प्रतिज्ञा तर केली आहे आणि अर्जुनाने अनेक वेळा अशा प्रतिज्ञा केल्या बरं का. भगवंतांनी फार फार लीला बाहेर काढल्या अर्जुनाला. अनेक प्रतिज्ञा काढल्या. भगवंतांना विचारलं की काय काय काहीतरी तुम्ही मला सोल्युशन सांगा काय करू. भगवंतांनी सोपं सांगितलं बरं का. म्हणाले अर्जुना, तू धर्मराजांचा वध करू शकत नाहीस हे माहितीच आहे मला, ते शक्य नाही तुझ्याच्यानं. तू फक्त एक काम कर, ते जेव्हा सभेमध्ये तुझ्याशी काही बोलत असतील ना तेव्हा फक्त पाठ दाखवून निघून जा सगळ्यातनं बाहेर. म्हणाले म्हणजे काय कर, तर त्यांचा अवमान कर बस. क्षत्रियाचा अवमान ही क्षत्रियाची हत्या आहे म्हणाले. अर्जुनाने तसं केलं बरं का. त्याचे भूत पुन्हा भोगायला लागले ते वेगळेच आहे, पण त्यांनी जी प्रतिज्ञा केली होती त्याच्यापासून वेळ बोलेल नाही भगवंतांनी. झालं त्या द्रौपदीचं सांत्वन झालं, सगळे युद्ध समाप्त झालं आणि आता भगवंत म्हणाले की चला मी जातो द्वारकेला.
सगळ्यांनी आग्रह केला बघा, भगवंत थांबा, भगवंत थांबा, थांबा, थांबा. आपण पूर्वी करायचो की नाही असं, नातेवाईक कोणी आपल्याकडे आले, एक दिवस राहून जा, मामा आला, एक दिवस राहा रे, हो की नाही. सगळ्या भगिनी वर्ग वाटतं की नाही आपल्याला, बहीण आली, नवीन लग्न झालंय तिचं, माहेर वाशिणी म्हणून आधी 4 दिवस राहायला, आपण म्हणतो की नाही तिला राग अजून 2 दिवस राग, प्रेम आहे ना तिच्याबद्दलच. सगळेजण भगवंतांना म्हणतात जर का, भगवंता थांबा, 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 श्रीकृष्ण थांब रे, श्रीकृष्ण थांब रे. भगवंत म्हणले नाही, आता मला गेलं पाहिजे बरं का. 6 महिने झाले मी तुमच्या इथे. कृष्ण शिष्टाई जेव्हा झाली ना तेव्हापासून आले, तेव्हापासून गेलेच नाही द्वारकेला. आणि भगवंत द्वारकेपेक्षा इकडेच जास्त राहतात बरं का. माऊली म्हणाले की नाही, द्वारकेचा राणा पांडवा घरी. राजे असतील ते द्वारकेचे म्हणाले, पण पोस्टल ऍड्रेस काय, त्यांना पत्र पाठवायचं असेल तर आणि ते योग्य वेळेत पोचावं असं वाटत असेल तर म्हणाले पांडवांच्या पत्त्यावर पाठवा. थोडक्यात केरव, हा धर्मराज. आणि रथ निघाला बरं का भगवंतांचा. भगवंत रथामध्ये आणि कुंती आडवी आली, कुंती माता आत्या आहे भगवंतांची. असे दोन्ही हात लांब केले कुंती मातेला आणि थांब रे कृष्णा. आत्याला समोर बघितल्यावरती भगवंतांनी रथ थांबवायला सांगितलं. भगवंत रथात उतरले, कुंती मातेला प्रणाम केला. कुंतीनं साष्टांग प्रणिपात केला बरं का रथामध्ये असताना. भगवंत धावत आले आणि आत्याला उठवलं, दोन्ही खांद्यानं धरलं आणि म्हणाले, अगं आत्या तू काय मला नमस्कार करते, मी लहान आहे तुझ्यापेक्षा. लहानांनी मोठ्यांना नमस्कार करायचा असतो बरं का, ही जनरीत आहे. कुंती म्हणते, श्रीकृष्णा ही तर आमच्या सर्वसामान्य लोकांची गडबड आहे बरं का. आम्हाला कायम असं वाटतंय की समोरचा लहान आहे. कुंती बोलायला हुशार आहे. ती म्हणाली, आम्हाला असंच वाटतं की समोरचा लहान आहे म्हणून तर आम्ही नमस्कार करत नाही. भगवंतांना वंदन फार प्रिय आहे बरं का. बाकी कशानेही ते प्रसन्न होणार नाहीत बरं का. भगवंत फक्त वंदनाने प्रसन्न होतात बरं का. ते बाकी काही बघत नाही, फक्त ते वंदन भक्तीनं केलेलं असावं बरं का. भक्ती हा मुख्य घटक आहे या सगळ्यात. थांबले भगवंत आणि कुंतीला असं वाटतंय की मी सांगितलं म्हणून थांबले बरं का. धर्मराजांना असं वाटतंय की मी आग्रह केला होता ना 10 वेळा म्हणून थांबले. भीमाला असं वाटतंय की मी सुद्धा कित्येक वेळा म्हणालो होतो श्रीकृष्णांना थांबा 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 म्हणून थांबले बरं का. अर्जुनाला वाटलं माझा रथ चालवलाय ना त्यांनी, मग सारथी कधी जो रथी आहे ना त्याच्या शब्द बाहेर जात नाही बरं का. त्याला वाटतच आहे बरं का अर्जुनाला, मी आग्रह केला ना म्हणून थांबले बरं का. पण भगवंत या कोणाकरताही थांबले नव्हते. भगवंत थांबले होते ते भीष्माचार्यांकरता थांबले होते. याचं कारण आहे भीष्म इच्छामरणी आहे. शरपंजरी ते पडलेले आहेत पण त्या देहामध्ये प्राण तसाच आहे बरं का अजून. त्यांची अशी इच्छा आहे की ज्या वेळेला या देहामधून ते चैतन्य बाहेर जाईल त्यावेळेला काय, त्यावेळेला कान्हा तू समोर असला पाहिजेस बरं का. तू समोर असला पाहिजेस. त्याने अखंड साधना केली बरं का भीष्मांनी. भीष्मांची अखंड साधना. भीष्म
पुन्हा 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 त्यांनी सांगितलंय बरं का, या सगळ्यात मी जरी अन्यायाच्या बाजूने उभा असेल, पण मी का उभा आहे अन्यायाच्या बाजूने? कारण माझी प्रतिज्ञा आहे की मी या गादीला प्रामाणिक राहील आणि त्याचे सगळे भोग मी भोगलेत बरं का, पण मी तुझी भक्ती प्रामाणिकपणाने केलेली आहे. म्हणून एक कर बरं का कान्हा, एक कर. काय करशील? जब प्राण गोविंद नाम लेके, जब प्राण बस क्या माझा प्राण जेव्हा बाहेर जाईल ना, तेव्हा बाकी काही नको बरं का, काही नको. तू समोर असला पाहिजेस बस. इतना तो करना स्वामी, इतना तो करना स्वामी, जब प्राण से निकले गोविंद नाम लेके, जब प्राण से निकले. भगवंता एक कर बरं का, जेव्हा हा प्राण या देहातून बाहेर जाईल ना, तेव्हा मुखामध्ये तुझं नाव असू दे. गोविंद नाम लेके जब प्राण तन से निकले. आणि हे गोविंदाचं नाव सहसा मुखात येत नाही बरं का अंतःकरणी. याचं कारण आहे त्याची सवय असावी लागते. म्हणून अखंड भगवंतांचं नामस्मरण करावं. कशा करता तर या करता बरं का, अंतःकरणी ते नाव यावं म्हणून. कुठे यावा म्हणाले मला मृत्यू. अनेक जण म्हणतात ना, आपले नातेवाईक सुद्धा हॉस्पिटलमध्ये नको, मला आता घरी न्या. काय व्हायचंय ना, हे माझं चांगलं वाईट घरी येऊ दे बरं का, असं म्हणतात ना. तसे आमचे विष्णू काय म्हणतात ना, कुठे यावा म्हणाले. श्री गंगा जी का तट हो, श्री गंगा जी का तट हो, यमुना का बहुशुभट हो. छान गंगेच्या किनाऱ्यावरती गंगा जी का तट हो, यमुना का बहुशुभट हो. मेरा सावरा निकट हो, जब प्राण से निकले गोविंद नाम लेके, जब प्राण से निकले. मी असं ऐकलंय बरं का. काय ऐकलंय? कान्हा, आणि जेव्हा कंठामध्ये प्राण येतात ना, जाता जात नाही रे बाहेर तो. अगदी इथे
आपण म्हणतो ना, आपण म्हणतो ना की घरघर लागले बघा, काल रात्रीपासून सुरू झाली बरं का. आपण सांगतो की नाही कोणातरी 10:30-11 वाजता आम्ही काय ते 2 चमचे पाणी बघा आठवून. ज्यांनी सेवा केली ना त्यांनाच हे कळणार आहे बरं का. ज्यांनी सेवा नाही केली ना त्यांना याचं महत्व कळणार नाही. त्यांना याचं महत्व केव्हा कळेल बरं का, जेव्हा आपल्यावरती ती पाळी येईल ना तेव्हा कळेल बरं का. जब कंठ प्राण आवे, जब कंठ प्राण आवे, कोई रोग ना सतावे. भगवंता म्हातारपणी फार त्रास देतात रे हे आजार, पण माझी अशी इच्छा आहे बरं का, मी सगळं अगदी छान होऊ देत बरं का. अगदी काल रात्री 12 वाजेपर्यंत आमच्याशी गप्पा मारत होते. त्याच्यानंतर झोपायला गेले आणि सकाळी उठून बघते तर काय, असं शांत असलं पाहिजे बरं का. जब कंठ प्राण आवे, कोई रोग ना सतावे, यम दर्शन दिखावे, जब तन से प्राण निकले, गोविंद नाम लेके, जब प्राण तन से निकले. काना आणि मला तुझं कुठलं रूप आठवतं रे. प्रत्येकाने सांगितलं बरं का, मला असं तो हातामध्ये मुरली भरली, 1.5 पायावरती उभा आहे तो आठवतो. एक जण म्हणाले नाही नाही मला तो नाही आठवत, म्हणाले मला तो माखन चोर आठवतो. तो ते मटकं असं ठेवलंय, त्याच्यातनं ते लोणी वाहतंय बरं का ओसंडून, आणि कानाला ते घेतलंय बरं का आपल्या हातात फक्त, असा काना आठवतो. कोणी म्हणाले नाही नाही मला तो नाही आठवत, मला त्या वटवृक्षाला टेकलाय आणि त्याच्या मागे ती गोमाता उभी आहे ना, तो गाणं आठवतो. भीष्माचार्य म्हणाले नाही नाही मला तो नाही आठवत, म्हणाले मला या सगळ्यापेक्षा जो वेगळा आहे ना तो आठवतो. मग कुठलं रूप कान्हाचं भीष्माचार्यांच्या डोळ्यासमोर आहे. कान्हा मला तू कुठल्या रूपामध्ये दर्शन दे सांगू का. त्यांनी सगळं डिक्टेट केलंय बघा, कुठल्या रूपामध्ये दर्शन दे, कुठल्या रूपात दर्शन दे मला कान्हा. पीतांबरी कशी हो, पीतांबरी कशी हो. का पीतांबर का कसलेलं पाहिजे. कान्हाने विचारलं बरं का हो पीतांबरीच का कसलेली, म्हणजे वर ओढून घेतली बरं का. आपण काम करायचं असेल ना तेव्हा पदर खोचतो की नाही, तसं कान्हाने काय केलं त्या युद्धाच्या वेळेला. भीष्माचार्यांवर जेव्हा चालून जायची वेळ आली ना तेव्हा रथातून खाली उडी मारली आणि पीतांबर वरती खेचला आणि तो खोवला बरं का. भीष्म म्हणतायत मला ते रूप समोर पाहिजे. पीतांबरी कशी हो, छवि मन में बसी हो. कानात तू पीतांबर वर ओढून घेतलंस, तुझं ते रूप आहे ना ते मला पुन्हा एकदा पाहायचं बरं का, तुला एकदा पाहायचं. आणि कान्हा तू जेव्हा ते रथाचं चाक माझ्या दिशेनं चालवणार म्हणून मी तुझ्याकडे पाहिलं आणि मी त्याचा स्वीकार केला बरं का. तेव्हा मी माझा धनुष्य बाजूला टाकला आणि तुला नमस्कार केला.
भगवंता तू काय केलंस तेव्हा? तू सुद्धा माझ्या बंधनाचा स्वीकार केलास बरं का? तू माझं स्वागत केलंस बरं का? माझं स्वागत केलंस. आपण आपल्याकडे पुढे आलो की हसून स्वागत करतो की नाही? छान. कान्हा तसाच हसला होता बरं का भीष्मांकडे बघून. तुझं ते रूप पाहायचंय मला बरं का. पीतांबरी कसी हो छने मन में बसी हो पे कुछ हंसी हो जब प्राण तन से निकले गोविंद जब प्राण तन से निकले. तू येशील ना रे? तू येशील ना? भीष्मांना असं वाटतंय बरं का आपण पुन्हा विनवलं पाहिजे बरं का. भगवंतांना विनवलं पाहिजे. नाहीतर ते येणार नाही. कुणाकरता भगवंत येतात? भीष्मांनी विचार केला. म्हणाले भक्तांकरता भगवंत धावून येतात करता. भक्तांकरता ते धावून येतात. म्हणून म्हणाले एक भक्त की है अर्जी. अर्ज येऊन पाठवतो बघा तुझ्या दरबारात भगवंता. एक भक्त की है अर्जी खुद गर्ज की है कर्जी. एवढं सगळं केलं सगळं भगवंतांवरती सोडलं बरं का. म्हणाले आगे तुम्हारी मर्जी जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेके जब प्राण तन से निकले. कान्हा तू कसा आहेस रे? ते प्राण कंठाशी आलेत ना. आता प्राण कधीही बाहेर जाईल बरं का. आणि तो बाहेर गेल्यानंतर तू येशील बरं का. त्याच्या नंतर आलास तर काही उपयोग नाही बरं का. तो प्राण आतमध्ये असताना मला तुझं दर्शन घ्यायचंय बरं का. तेव्हा कान्हा त्यावेळेला लवकर ये बरं का. लवकर ये कान्हा. उस वक्त जल्दी आना. त्यावेळेला लवकर येशील नाही कान्हा. त्यावेळेला लवकर कान्हा. नातेवाईक कंटाळतात रे. आठ दिवस झाले हॉस्पिटलमध्ये. 10 दिवस झाले हॉस्पिटलमध्ये. किती काळ थांबणार रे? किती काळ थांबणार कान्हा माझ्यासाठी नातेवाईक? तुला आता उशीर करू नकोस. कान्हा उशीर करू नकोस. उस वक्त जल्दी आना नहीं शाम भूल जाना. भगवंत सांगतील ना मागच्या जन्मात मला मी विसरून गेलो. त्यांच्या दर्शनाकरता अजून एक जन्म घ्यावा लागेल बर का. अजून एक जन्म घ्यावा लागेल. तेव्हा कान्हा विसरू नकोस बर का. त्यावेळेला लवकर ये. उस वक्त जल्दी आना नहीं शाम भूल जाना.
आणि भीष्मांना वाटलं की काना काहीतरी कारण सांगेल बरं का त्यावेळेला, म्हणून एकटा येऊ नकोस म्हणाले. काय कर, काय कर, राधा कुसाथ जब प्राण तन से निकले, जब प्राण तन से निकले, जब प्राण तन से निकले. भगवंत थांबले होते ते केवळ भीष्माचार्यांना दर्शन देण्यात. सगळ्या पांडवांना घेऊन आले. भीष्माचार्यांच्या नेत्रांना भगवंतांनी स्पर्श केला असा उल्लेख आहे. आपण जे विष्णू सहस्रनाम त्याचा पाठ जो शेवटच्या दिवशी करणार भागवत कथेमध्ये करतात, तर ते भीष्माचार्यांनी या ठिकाणी सांगितले बघा. शरपंजरी पडल्या पडल्या ते सांगितलेलं आहे भीष्माचार्यांनी. भीष्माचार्यांनी जशी कल्पना केली होती अगदी त्याचप्रमाणे भगवंतांनी त्यांना दर्शन दिलं आणि भीष्माचार्य त्यांनी आपल्या देहाचा त्याग केला. त्यांचं सगळं उत्तर कार्य झालं बरं का. आणि मग भगवंत द्वारकेमध्ये, द्वारकेमध्ये पुन्हा त्यांचं जोरदार स्वागत झाल्याचं उल्लेख आहे. महाभारताच्या युद्धानंतर पहिल्यांदाच भगवंत द्वारकेमध्ये आले होते. आणि इकडे भगवंत द्वारकेमध्ये आल्यानंतर काही काळाने उत्तरेला पुत्र प्राप्ती झाली. भगवान महाविष्णूंनी त्याचं प्रत्यक्ष रक्षण केलं म्हणून एक नाव त्याचं विष्णूंनी रक्षण केलं म्हणून विष्णुदात असं ठेवण्यात आलं. तोच पुढे राजा परीक्षित या नावाने प्रसिद्ध झाला. त्याला जसं कळायला लागलं तसं तो प्रत्येकाला विचारायला त्यांना सुरुवात केली. प्रत्येकाची परीक्षा व्हायचा असा उल्लेख आहे की तुम्ही माझं रक्षण केलं का, तुम्ही माझं रक्षण केलं, माझं रक्षण केलं ज्यांनी तो नेमका भगवंत कसा आहे, तो तुमच्यासारखाच दिसतो का, तुम्ही सांगता ते, असं प्रत्येकाची परीक्षा घ्यायची बरं का. म्हणून त्याचं एक नाव पडलं परीक्षिती किंवा परीक्षित. पुढे भागवतामध्ये उल्लेख आहे की यथाकाल भगवंतांनी त्यांचा अवतार समाप्त केला, म्हणजे कलियुगाची सुरुवात झाली. तो सगळा प्रसंग आपण पाहणार आहोत शेवटच्या दिवशी. त्याच्यानंतर पांडवांनी स्वर्गारोहण केलं आपल्याला माहिती. तेव्हा कलियुगाची सुरुवात झाली होती. काही महिने, 6 महिने झाले पांडवांनी जेव्हा स्वर्गारोहण केलं, तेव्हा कलियुगाचे पहिले 6 महिने झालेले. आणि आता या परीक्षिताला राज्याभिषेक केलेला, तो मोठा झाला तोपर्यंत, त्याचा विवाह इत्यादी झाला. आणि हा सुद्धा अत्यंत न्यायप्रिय, धर्मराजाने जसं राज्य केलं तसा न्यायप्रिय आहे. आणि त्याने राज्य करायला सुरुवात केली. त्यानं जे सगळे दिग्विजय केले त्या दिग्विजयांचा उल्लेख आहे. आणि एक दिवस हा राजा परीक्षित आपल्या रथातून चालला होता, नगरामधून चालला होता. तेव्हा त्यानं असं पाहिलं की एक काळा प्रभिन्न पुरुष, काळे कपडे घातलेत पण अंगावरती जे दागिने आहेत किंवा मुकुट आहे, राजा जसे वस्त्र परिधान करतो तशी उंची वस्त्र आहेत पण काळ्या रंगाची आहेत, मुकुट आहे सोन्याचा त्याच्या मस्तकावरती. आणि तो एका गाईला आणि एका बैलाला ताडण करतो, म्हणजे मारतो. त्यानं आपली तलवार उपसली आणि त्याला थांबवलं की
सगळं वर्णन आहे की मी कोणाचा पुत्र आहे, काय आहे, भगवान श्रीकृष्णांनी कशा पद्धतीनं गायींचं संरक्षण केलेलं आहे, तो सगळा उल्लेख केलाय त्यानं या प्रसंगात. आपल्याला माहिती आहे पुराणामध्ये गाय आणि बैल हे प्रतीक म्हणून वापरलेले आहेत. गाय हे पृथ्वीचं प्रतीक आहे आणि बैल हे धर्माचं प्रतीक आहे. या दोघांना तो त्रास देत होता या अर्थानं. तेव्हा त्याने हा जो काळा कमीना पुरुष होता त्याला थांबवला आणि त्याला विचारलं की तू कोण आहेस, तू हे सगळं का करतोस. तेव्हा हा काळा कमीना पुरुष म्हणाला की मी कली आहे आणि माझं राज्य आता चालू झालेलं आहे. परीक्षित म्हणाला की माझ्या राज्यात तुला राहता येणार नाही. कली हसला. कली म्हणाला तुझं राज्य ते किती, इतकं छोटं बरं का, हस्तिनापूर म्हणजे आत्ताच दिल्ली आणि आजूबाजूचा प्रदेश आहे ना, ते सगळं हस्तिनापूर आहे बरं. तुझं राज्य ते किती म्हणाला, एवढंच छोट. माझं राज्य किती आहे माहितीये का, मनात म्हणतं बरं का कधी हे सगळं. म्हणाला माझं राज्य इथून पुढे 4,32,000 वर्ष चालणार आहे. आणि तू काय मला सांगतोस माझ्या राज्यात राहता येणार नाही. पण हे सगळं मनात चाललंय बरं का. त्याच्या चेहऱ्यावर त्यांनी अगदी साळसूदपणाचा हाव आणलाय, शरण गेल्याचा हाव आणलाय, राजाचे पाय धरले असं उल्लेख आहे कधी. मला तुम्ही मारू नका, मी कली आहे, इथून पुढे माझंच राज्य आहे. परीक्षित त्याला सांगतो की तुला माझ्या राज्यात राहता येणार नाही, तू बाहेर कुठे थांबू शकतोस. तो म्हणाला नाही, असं कसं करता येईल, माझा संचार तर सगळीकडे चालू असणारच ना. तेव्हा तुम्ही असं करा, मला तुमच्या राज्यातल्या काही विशेष जागा द्या, विशिष्ट जागा द्या, त्या ठिकाणी मी राहतो, इतर ठिकाणी मी काही राहणार नाही. मग राजाने त्याला क्रमशः द्यूत, मद्यपान, व्यभिचार आणि हिंसा, जुगार जिथे चालतो, व्यभिचार जिथे चालतो, मद्यपान ज्या ठिकाणी चालतं आणि मारामारी, हिंसा म्हणजे मारामारी, अशी 4 ठिकाणं दिली. कधी हुशार आहे. कलीला हात जोडले आणि म्हणून महाराज ही सगळी ठिकाणात ना ही वाईट आहेत बरं का. मला एक तरी असं छान चांगलं पॉश वनवन किचन पाहिजे, पण पॉश पाहिजे. मग म्हणाले अजून एक तुला जागा देतो, अवैध मार्गाने आणलेलं जे सोनं आहे कांचन, तिथे तू राहा. बघा ज्यांनी ज्यांनी मद्य घोटाळे केले की नाही त्यांचं आता काय होणार आहे बघा तुम्ही पुढच्या 6 महिने. आता जे केंद्रात बसलेत ना ते असे हात धुवून पाठीमागे लागला नाही ह्या सगळ्या कलींच्या. कायदा जर आपण वाचला ना, घटनेत काय संविधान बदलणार आहेत वगैरे, संविधानात काय लिहिलं माहितीये का आपल्याला, काही नियम आहेत बरं का. मला इथनं काही गोष्टी बोलता येत नाहीत, आमच्या बाई म्हणतात की भारत अशा भरपूर गोष्टी आहेत तुमच्याकडे बरं का, ज्या इथनं बोलता येत नाहीत. तर कुठलं दुकान कुठे असावं, शाळेपासून किती अंतरावरती असावं, म्हणजे विद्यार्थ्यांवरती त्याचा वाईट परिणाम होणार नाही याचे नियम कायदे आखून दिलेत बरं का. सरसकट पैसे घ्यायला मिळतात म्हणून आपल्याला लायसन्स द्यायचे. आणि मला एकाने सांगितलं पण ज्यांनी लायसन्स दिले त्यांच्याकडे काही सापडलंच नाही. म्हणजे कसं सापडेल, ते IAS अधिकारी होते ना, त्यांना माहिती आहे ना कसं बरोबर फिरवायचं. ते सिस्टीम मधनं गेले आहेत, त्यांना माहिती आहे धाड पडते तेव्हा काय होतं, शिकवलं, त्यांचा अभ्यासक्रमाचा भाग आहे. कुठं काय लपून ठेवायचं त्यांना बरोबर माहिती आहे, कुठे शोधतात हे माहिती आहे ना, म्हणून लपून कुठे ठेवायचं हे माहिती आहे बरं का.
घरी मला एक पॉश जागा पाहिजे, म्हणून मग त्याला अवैध मार्गाने आलेलं जे सोनं आहे ते दिलं बरं का. राजाला वाटलं की झालं आपलं काम झालं, तरी पण खूप झाला आणि पुन्हा काही काळ मध्ये गेलाय. आणि एक दिवस राजाच्या मनामध्ये असा प्रश्न आला की आपल्या पूर्वजांनी जे काही सगळं साधन संपत्ती, द्रव्य, खनिज, पैसा, अडका, काय जे काय हिरे, माणकर, मोती जे काही जमा केले ते एकदा पाहूयात तरी, एकदा पाहूयात. म्हणून राजा आपल्या कोषागारामध्ये गेला. कोषागार म्हणजे आपल्या बँकेमध्ये लॉकर ज्याला म्हणतो की नाही, त्याला कोषागार म्हणतात. त्यानं पाहिलं की वेगवेगळ्या खोल्या आहेत बरं का, आपल्यासारखं नाही छोटस, त्यांच्या खोल्या आहेत मोठमोठ्या. एकेका खोलीत बघतोय, पाहतोय तर लक्षात त्याला असं आलं की एक पेटी अगदी वरच्या बाजूला ठेवली आहे, एका फळीवरती ठेवली आहे आणि त्याला कुलूप आहे. आपल्या पुराणांमध्ये कुलपाचा उल्लेख या ठिकाणी पहिल्यांदा आहे बरं का. म्हणजे धर्मराजाच्या सभेमध्ये त्यानं एका लोहाराला विचारलं हे काय, म्हणजे त्याच्या आधीच्या 3 युगांमध्ये कुलूप ही संकल्पनाच नव्हती बरं का. आपल्याला माहिती करता सांगतो, इथे ती पहिल्यांदा आली, महाभारताच्या शेवटी ती आलेली आहे. त्यानं विचारलं की याच्यात काय आहे त्या सेवकाला. तो म्हणाला, धर्मराजांनी सांगितले की याला ही कधी उघडू नका. तो म्हणाला, राजा कोण आहे सध्या? मी राजा, माझा आहे त्याचं. त्यानं ते उघडलं बरं का. आणि त्यानं असं पाहिलं की आपण जो मुकुट मस्तकावरती धारण केला आहे त्याच्यापेक्षा सुंदर मुकुट त्या पेटीमध्ये बंद आहे. त्यानं आपला मुकुट उतरवला, तो परिधान केला आणि सेवकाला विचारलं बरं का, काय कसा दिसतोय मी? सेवक काय, सेवकाला चांगलंच म्हणावं लागतं ना, त्याचा पगार चालू असतो त्याचा. तुम्हाला फार सुंदर दिसताय बरं का महाराज, तुम्ही फार सुंदर दिसताय. हा म्हणाला, हा किरीट बघितला ना, मुकुट बघितला तेव्हाच मला वाटलं बरं का की हा सुंदर आहे, फार छान दिसेल. तो घातला आणि त्याला आपल्या शिपायांना सांगितलं की चला शिकारीला जाऊयात आज. शिपाई सगळे चक्रावले, म्हणाले महाराज कधी आतापर्यंत शिकारीला वगैरे गेले नाही. सगळे साहित्य बरोबर घेतलं आणि शिकारीला म्हणून निघाले. आणि जो राजा याच्या आधी कधीही शिकारीला गेलेला नाही तो आज शिकारीला गेला आणि त्यानं बेछूट प्राणी हत्या केली बरं का. भरधाव वेगाने त्याचा रथ चाललाय आणि तो इतका आत गेला की बाकीचे सगळे बरोबर 5-6 जे रथ होते ते मागे पडले. हा एकटाच रथ आता आतमध्ये गेला. सकाळी केव्हा तरी निघाला होता, दुपारी 2-3 वाजले, तोपर्यंत रथ आपला भरधाव वेगाने हा प्राणी हत्या करतोय काही कळेना. तहान लागली. रथाचा जो सारथी होता तो त्याला म्हणाले कुठल्या तरी आश्रमात घेऊन चल, तिथे पाणी येईल प्यायला. म्हणून जवळचा एक आश्रम शोधला आणि तिथे आले. शमिक नावाच्या ऋषी आहेत, त्यांचा तो आश्रम होता. शमिक ध्यानाला बसलेत बरं का, डोळे बंद आहेत, ध्यान मुद्रा लावलेली आहे आणि अखंड ध्यानात आहेत शमिक. हा आला बरं का. खरं तर हा अत्यंत सात्विक आहे राजा परीक्षित. ऋषींना वंदन करायचं, त्यांचे आशीर्वाद घ्यायचे. पण आज याला काय वाटलं की मी आलो ना, तर मी आल्यानंतर माझी योग्य त्या गोष्टी ठेवायला लागतील ना, म्हणजे मला मान द्यावा लागेल, माझ्याकरता काही वस्तू तयार कराव्या लागतील. हे सगळं टाळावं म्हणून ऋषी नाटक करतायत ध्यानाचं. त्याने 1-2 हाक मारली बरं का. म्हणाला मी आलोय. आपण दारा वाजवतो की नाही, आपण विचारतो आपण आहे, आपण काय म्हणतो, मी आलोय. बघा हे मी म्हणणारे सगळे कमी होत बरं का. ज्याला असं वाटतं ना की मी काहीतरी आहे
त्यामुळे लक्षात ठेवायचं आपल्यातला कधी जागा आहे अजून. मी आलोय म्हणाला, बरं ऋषींना तो आलेला हे कळला नाही, तो काय म्हणतोय तेही कळलं नाही, कारण ते अखंड ध्यानात आहेत. हा रागावला आणि पुन्हा परत निघाला, दारापर्यंत गेला आणि त्याला तिथे एक मृत साप दिसला. त्यानं काय केलं, आपल्या भागातून एक बाण काढला, त्या सर्पामध्ये तो अडकवला आणि तो सर्प जशी ही पुष्पमाला घातली होती की नाही मगाशी, तसा तो सर्प त्या ऋषींच्या गळ्यामध्ये अडकवला आणि निघून गेला. त्या ऋषींचे काही शिष्य जवळ खेळत होते, काही काळाने ते आले, ऋषी ध्यानात आहेत बरं का. एका शिष्यानं पाहिलं की आपल्या गुरूंच्या गळ्यामध्ये असं हे केलंय, तो धावत धावत गेला. या शमीक ऋषींचा पुत्र आहे, त्याचं नाव आहे शृंगी. त्या शृंगीकडे गेला, लहान आहे अगदी शृंगी, 6-7 वर्षाचा आहे. धावत धावत गेला आणि म्हणाला, अरे आपल्या गुरुदेवांच्या गळ्यामध्ये असा कोणीतरी ना मृत सर्प टाकलाय, असं करतात का, कधी वागतात का एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीबद्दल, त्याच्याबरोबर असं करतात. हा शृंगी पण लहान असताना त्याला दुःख झालं. त्यानं काय केलं, तिथे जवळ जी नदी वाहत होती ना, तिथलं पाणी घेतलं आणि म्हणाला, ज्यानं कोणी हे केलं असेल त्याला आजपासून 7व्या दिवशी तक्षक दंश करेल आणि त्याला मृत्यू येईल. बस, आणि सोडलं होतं. 6-7 वर्षाचा बरं का, काय जबरदस्त शाप दिलाय आणि तो खरा ठरला बरं का. हल्ली आपण देतो ते आशीर्वाद सुद्धा खरे ठरत नाही. याचं कारण काय माहिती का, आशीर्वाद देतो किंवा शाप देतो म्हणजे काय होतं, आपलं सायंटिफिक माहिती पाहिजे बरं का त्या सगळ्याच. आपण एखाद्याला शाप देतो किंवा एखाद्याला काय आशीर्वाद देतो नाही का. एक मुलगा होता छोटा, छान बूट बीट घातले आणि शनिवारी सकाळ सकाळ आजीला नमस्कार करायला आला. आजी, 5-6 वर्षाची मुलं बघा कशी असते, आपल्या नातवाला डोळ्यासमोर ना, आजी माझी आज रनिंग कॉम्पिटिशन आहे बरं का, म्हणून तुला नमस्कार करायला आलोय बरं का. आजीने त्याच्या डोक्यावरती हात ठेवला, म्हणाली, सावकाश पळ बरं का बाळा. लक्षात घ्या, जेव्हा आपण एखाद्याला आशीर्वाद देतो किंवा काही त्याच्याबद्दल वाईट चिंततो ना, तेव्हा आपलं पुण्य नावाची जी गोष्ट असते बघा ती खर्च होते आणि त्याचा परिणाम म्हणून त्या गोष्टी घडत असतात. जर आपल्या बँकेतच तेवढं पुण्य नसेल तर कुठलं खर्च होणार. उधारीवरती पुण्य खर्च करता येत नाही, ते तिथे जमाच असावं लागतं बरं का. आणि हल्ली ते आपलं कमी झालंय, म्हणून आपण जे बोलतो ना त्याला तेवढी किंमत राहत नाही. याचं कारण ते आहे, ज्यांना वाटत असेल ना की आपली घरात किंमत ठेवली जावी, त्यांनी घरात शक्यतो कमीच बोला. घरात कमी बोललं ना की आपोआप घरातले ऐकतात बरं का. आपलं फार बोलायला जाऊ नका. मग काय करायचं सांगितलं मी, हरी बोला, फक्त हरीचं नाम घ्या, बाकी काही करायचं नाही, अखंड हरी नाम घ्यायचं. हा परत आला राजा आणि तो मुकुट काढून ठेवला आणि त्यानं आरशात बघितलं बरं का. आरशात बघितलं आणि त्याला प्रश्न पडला की अरे अच्छा, मी असं कसं काय शिकारीला गेलो, कधी मी याच्या आधी शिकारीला गेलो नाही, कुठल्या प्राण्याला मारलं नाही, हे सगळं कसं काय केलं याचा विचार तो करतोय बरं का. हे सगळं त्यानं केलं ह्याचं कारण त्यानं जो मुकुट घातलाय ना तो जरासंधाचा आहे. आणि ज्यावेळेला भीमाचं आणि जरासंधाचं युद्ध झालं, त्याच्या जरासंध मारला गेला, तर त्याच्या मुलाने विरोध केलाय तो मुकुट घ्यायला. म्हणजे एका अर्थाने ते
अवैध मार्गाने आणलेलं कांचन आहे, याच्यामध्ये कली जाऊन बसला आणि कलीनं त्या मुकुटावाटे त्याच्या बुद्धीमध्ये प्रवेश केला. हा शब्दप्रयोग करतो बघा आपण. एखाद्याचं सगळं चांगलं चाललंय बरं का, सगळं बरं चाललं होतं, पण अचानक काय बुद्धी फिरली, हो की नाही? फार चांगला वागत होता, आमच्या समोर लहानाचा मोठा झाला, आम्हाला वाटले नाही असं कधी वागेल, पण काय कशी काय बुद्धी फिरली काही सांगता येत नाही. म्हणतो की नाही आपण, काही नाही, तो कलीचा प्रभाव आहे बरं का, त्या व्यक्तीवरती असलेला कलीचा प्रभाव. आणि इकडे ऋषींच्या आश्रमामध्ये त्यांचा मुलगा आला शृंगी, आणि तो रडतोय बरं का, गळा 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 गळा. ऋषींना तेही कळलं नाही बरं का. त्यांचं जेव्हा ध्यान उतरलं तेव्हा त्यांना कळलं की आपला मुलगा रडतोय. त्यांनी बघितलं गळ्यात सरपाय मेलेला, त्यांनी तो काढून बाजूला टाकला. त्यांना काही फरक नाही पडला. त्यांनी विचारलं मुलाला काय झालं. त्यांनी सगळी घटना सांगितली, असा असा कोणीतरी येऊन गेलं, मी त्याला शाप दिला, मला शाप दिला आणि मला दुःख झालं, असं करायला नको होतं. तेव्हा ऋषींनी पुन्हा ध्यान लावलं आणि पाहिलं की कोण आलं होतं, तो परीक्षित राजा येऊन गेला. त्याने आपल्या मुलाला सांगितलं, तू एक काम कर की त्या परीक्षित राजाला जाऊन सांग की राजा, तुझ्याकडे आता फक्त 7च दिवस शिल्लक आहेत. खरं सांगू का, तो परीक्षित वेगळा कोणी नाही बरं का, आपण सगळेच परीक्षित. आपल्याकडे पण 7च दिवस आहेत बरं का आयुष्य. आपल्या आधी ज्यांचे फोटो घरात लागलेले आहेत, चंदनाचे हार आपण ज्या फोटोना घालतो, त्यांच्यापैकी कोणीतरी सोमवारी गेलाय, कोणी मंगळवारी, कोणी बुधवारी, कोणी गुरुवारी, कोणी शुक्रवारी, कोणी शनिवारी, कोणी रविवारी. या 7 दिवसांपेक्षा वेगळा वार आहे का कोणाकरता? आपल्याकडे पण 7च दिवस आहेत बरं का. याची जाणीव फक्त आपल्याला नाही आहे की येणारा 7वा दिवस कुठला आहे आपल्या करताचा. याची जाणीव जेव्हा आपल्याला होते ना, तेव्हा आपलं वर्तन बदलतं बरं का, वर्तन बदलतं आपलं. आणि ती जाणीव अखंड ठेवावी बरं का. संत असं सांगतात की मरणाचं स्मरण कायम असावं, म्हणजे मग मनुष्य चांगला वागतो बरं का. मग तो सहसा पाप कर्म करायला जात नाही, धजत नाही. याचं कारण त्याला माहिती ना, आपण वेडवाकडं वागलं की त्याचे सगळे भोग आपल्याला भोगायला लागणार आहे. जोपर्यंत या गोष्टी माहित नाहीत ना, तोपर्यंत एखादी गोष्ट हातातून घडली ना, म्हणजे एखादं पाप घडलं ना, तर त्याचं तेवढं दोष लागत नाहीत बरं का. पण माहिती झाल्यानंतर पुन्हा आपण ते करत असू तर त्याचे निश्चित दोष आहे. आणि हा आला रात्री धावत आला तो आणि त्याचा मित्र शृंगी आणि त्याचा एक मित्र. राजाला झोप लागली नव्हतीच. मला महाराजांना भेटायचं आहे, मला त्यांना सांगायचं आहे, असं शाप माझ्याकडनं उच्चारला. परीक्षिताला सांगितलं की तुम्ही आला होतात आश्रमात, तेव्हा माझ्याकडनं अशी अशी शापवाणी उच्चारली. त्या क्षणाला परीक्षित राजानं सगळ्याचा त्याग केलाय. आपल्या पुत्राला राज्यगाडीवरती बसवलं, जन्मेजय त्याचं नाव. आणि आता माझ्याकडे फक्त 7च दिवस शिल्लक आहे, हे त्याला पक्क माहिती आहे. राजा म्हणाला, माझं नशीब आहे म्हणाले, मला माहिती आहे की माझ्याकडे 7 दिवस नक्की आहे. आपल्याला माहिती आहे का आपल्याकडे किती दिवस आहे? मी एकदा ताराताईंना विचारलं होतं बघा. ताराताई देशपांडे आमच्या कीर्तनातल्या फार फार मोठ्या स्त्री कीर्तनकार, कोविडच्या काळात गेल्या त्या.
मला शिकवायला होत्या. मी ताराताईंना विचारलं होतं, मला ताराताई तुम्ही एक आख्यान किती दिवस करता? नवीन नवीन नाही का, असे छान भरपूर काय 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 सांगावं, जेव्हा अभ्यास आपला अगदी काय म्हणतात उथळ असतो असं बोलण्यात तेवढा मूल्य नसतो. तर एक आख्यान तुम्ही किती दिवस सांगता बाहेर गावी कीर्तन किंवा? तेव्हा ताराताईंनी फार छान उत्तर दिलं बरं का मला. ताराताई म्हणजे आज सुरू झालं ना ते आजच्या आज संपवायचं बरं का. उद्याचा दिवस कोणी पाहिलाय म्हणाले, उद्याचा दिवस कोणी पाहिला नाही. ते संध्याकाळी झालं आपल्याला तर श्रोत्यांना कळणारच नाही ना काय सांगायचं राहिलं. त्यावेळेला खरं तर त्या असं मला तेव्हा फार वाईट वाटलं होतं की अरे अरे असं एखाद्यानं बोलू नये. पण म्हणजे महाराष्ट्र शासनाचा कीर्तनाकरता असलेला पुरस्कार जो आहे ना तो मिळवणारा एकमेव ताराताई स्त्री कीर्तनकार. अखंड जवळजवळ 60 वर्ष कीर्तन सेवा त्यांनी केली. आणि कोविडच्या काळामध्ये ऑनलाईन होतं ना सगळं, त्या 80 होत्या त्यावेळेला. तर मी ते सगळं गुगल मीट वगैरे मी लिंक पाठवणं आणि त्या सगळ्यांना जॉईन करून घेणं करायचो. त्यांना कोण कोण जॉईन झालं हे करायचं नाही बरं का. त्या आपल्या घरी बसून फक्त वर्ग घ्यायचा. निष्ठा काय बघा. आणि आता मी जॉईन झालो की मी सांगायचो ना ताराताई मी जॉईन झालोय बरं का. तर थोड्या वेळाने परत काय विचारायचं, हा परेश आलाय का, परेश आलाय. मी जॉईन झाल्याशिवाय परत जॉईन करता यायचं नाही बरं का. त्यांना त्यात काय चाललंय हे करायचं नाही, पण मला कीर्तन शिकवायचं आहे बरं का. मला काहीतरी ज्ञानदान करायचं. कीर्तन शिकवायच्या पेक्षा निष्ठा ज्ञानदानाची होती बरं का त्यांची. आणि काय ताराताई हे सांगता का हो दुसरं आख्यान ते पण सांगतो माझ्याकडे ठेवून काय करणार की असं म्हणायचं. कदाचित त्यांना कळलं असेल आपल्या शेवटच्या काळामध्ये की दिलं पाहिजे भरभरून. क्षमा करा हा वैयक्तिक विषय आपण उभा करा म्हणून सांगितलं. आणि आता हा राजा सगळ्या भेटणाऱ्या ऋषींना पुन्हा 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 वंदन करून विचारतो बरं का की मुनिवर माझ्याकडे आता फक्त 7 दिवस शिल्लक आहेत. मला 7 दिवसामध्ये मुक्ती प्राप्त होईल असा काहीतरी मार्ग तुम्ही सांगा. सगळेजण म्हणतात अरे राजा मुक्ती काही एवढी सोपी नाही रे. 7 दिवसात नाही. ती मुक्ती प्राप्त करण्याकरता मोक्ष प्राप्त करण्याकरता जन्म जन्मांतरीची साधना करावी लागते. अनेक जन्मांची तपश्चर्या लागते तेव्हा मोक्ष नावाची जी वस्तू आहे ना ती प्राप्त होते. राजा म्हणला ते अनेक जन्मांचं मला काही सांगू नका. माझ्याकडे आता मला याच जन्मात आली आहे. त्याला तेवढी तळमळ लागली आहे ना. ज्याला तळमळ लागते ना त्याच्याकरता पुढच्या सगळ्या गोष्टी भगवंत योजून ठेवतात बरं का. आणि हा गंगेच्या तटावरती जाऊन बसलाय आणि शुकाचार्यांचं वर्णन असं आहे की गायीची धार काढायला जेवढा वेळ लागतो तेवढा काळ सुद्धा शुकाचार्य थांबत नाहीत बरं का कोणाकडे. दारावर आले तुम्ही दिली समजा काही भिक्षा तर घेणार नाहीतर पुढे घेऊन जाणार मागणार नाही पुन्हा. असे शुकाचार्य या राजा परीक्षिता करता 7 दिवस एका ठिकाणी बसून आहे. खरं तर भागवताची जी भाषा आहे ती समाधी भाषा आहे असं सांगितलं जातं. म्हणजे शब्द संस्कृत आहे पण जेव्हा पहिले 3 दिवस झाले आणि भगवंतांचं प्रगटीकरण झालं तेव्हा असं सांगतात की शुकाचार्यांची समाधी लागली आहे का. समाधीत काही बोलू शकत नाही माणूस. पण राजा परीक्षिताचा वेळ जाईल ना. 1 दिवस नाही बोलले ठीक आहे तो कसेल असा. 2 दिवस पुढे पुढे गेले तर काय कसंही भागवत पुढे जाणार. म्हणून साक्षात श्रीकृष्ण भगवंत त्या ठिकाणी आले बरं का आणि ते शुकाचार्यांच्या मुखातून बोलतात असा उल्लेख आहे भागवतामध्ये. म्हणून ती समाधी भाषा आहे. म्हणून
भागवत जेव्हा आपण वाचायला येतो ना ग्रंथ म्हणून तेव्हा नाही समजत बरं का. मी हे फार फार म्हणजे मला जेवढं शक्य आहे ना तेवढं सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करतोय. ते या पद्धतीने एवढं सोपं नाही आहे. याचं कारण ती या पद्धतीने लिहिलेलंच नाहीये. सांगणारे शुकाचार्य आहेत. ऐकण्यात आला अशा परीक्षित प्रत्यक्ष भगवंतांचं दर्शन त्याला मातेच्या गर्भात झालंय बघा. तो सामान्य असेल का? तो सामान्य असेल का? आणि त्याला सांगणारे सुद्धा सामान्य नाही. व्यासांचे पुत्र आहेत बरं का. भगवान शंकरांचा अवतार म्हणतात त्यांना. शुकासारिखे पूर्ण वैराग्य त्याचे बरं का. समर्थांचं वर्णन आहे ना. तर पूर्ण वैराग्य कोणासारखं? या शुकदेवांसारखं. आमच्या शुकदेवांच्या अनेक वैराग्याच्या कथा आहेत बरं का. जनक राजाकडे गेले आणि देवर्षी नारद सुद्धा आले होते जनक राजाकडे. नारद सुद्धा संन्यासी. शुकदेव तर काय वैराग्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे शुकदेव. आणि जनक राजाची जी कन्या आहे, जनकाने तिला सांगितलं बरं का की हे दोघं जण बसलेत ना, यातलं खरं वैराग्य कोणाचं आहे जरा तपास. खरं संतांची परीक्षा घेऊन आहे बरं का. लक्षात ठेवा. संतांना एक तर वंदन करावं, नाही पटलं ना तर समोर निघून जावं बरं का, नमस्कार करून. पण परीक्षा घेऊन आहे कधी संतांची. लक्षात ठेवा. आपण बऱ्याच वेळा जातो ना, ते परीक्षा घ्यायला जातो. काय कळतंय त्यांना बघू. कुंभमधले व्हिडिओ येतात ना, त्यातले काही चमत्काराचे व्हिडिओ किंवा जादूचे व्हिडिओ आपण बघतो बघा. असं करू नये. काय नमस्कार करावा आहेत ना, आपल्याला जायला जमलं नाही. आणि जनक राजाची कन्या ते झोपाळ्यावर बसलेत असा उल्लेख आहे बरं का. देवर्षी नारद आणि शुकमुनी झोपाळ्यावरती बसले. ही त्या दोघांच्या मध्ये जाऊन बसली बरं का. एका बाजूला नारद बसले झोपाळ्याच्या, एका बाजूला शुकदेव बसले. ही जेव्हा मध्ये जाऊन बसली ना, तेव्हा नारद जरा सावरून बसले बरं का. आता बसमध्ये किंवा असं होतं बघा, कोणी लेडीज शेजारी बसले की पटकन पुरुष बाजूला होता. नारद जरा सावरून बसले बरं का. शुकाचार्य काही नाही आहेत तसे बसले. याचं कारण ते देवी अवस्थेमध्ये नाहीच आहेत बरं का. त्यांना पुरुष आणि स्त्री हा भेदच नाही त्यांच्यामध्ये. त्यांच्या दृष्टिकोनातून सगळेजण आहेत ते परमात्माच आहेत. सगळे परमात्माच आहेत. म्हणून वैराग्य कसं असावं तर ते शुकाचार्यांसारखं असावं. शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे, आमच्या समर्थांसारखं असावं, मारुतीरायांसारखं असावं. राजांनी शुकाचार्यांचे पाय धरले. म्हणाला तुम्ही इथे आलात, त्याला काहीतरी प्रयोजन असणार, तेव्हा मला सांगा की 7 दिवसात मुक्ती मिळेल असं काय आहे का? शुकदेव हसले बरं का राजाकडे बघून. म्हणाले आहे आहे. सांगा मला पटकन हात जोडले सांगा. राजा नीट लक्ष देऊ नाही. आणि राजा आता आपल्याला एखाद्याने सांगितलं बरं का, अत्यंत महत्वाचं सांगतो बरं का, ऐका. तर आपण अलर्ट होतो की याच्यापेक्षा सुद्धा मैत्रिणीनं जर सांगितलं आपल्याला की हे कोणालाही सांगायचं नाहीये, तर आपण अधिक लक्ष देऊन ऐकतो की नाही. तसंच शुकाचार्य म्हणाले, राजा हे कोणालाही सांगायचं नाही बरं का, अत्यंत गुह्यतम ज्ञान मी तुला देतोय. आणि तो असा कान एकदम त्यांनी टवकार हात जोडलेले आहेत बरं का. सांगा म्हणा. शुकदेव म्हणतात, राजा मी तुला जे ज्ञान देणार आहे ते जर तुला ऐकायचं असेल तर उद्या संध्याकाळी बरोबर 4:30 वाजता इथे या. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या माता भगिनी आल्या असतील, त्यांना सांगा
उद्यापासून अत्यंत अत्यंत महत्वाचं सांगायला बरं का महाराज. आणि हे कुणालाही सांगायचं नाहीये, हे फक्त आपल्या फायद्याकरता असं सांगितलं ना बरोबर दुप्पट वेळ बघायचं. चारच दिवस आहे फक्त. आणि आता बघा 2 दिवस तर संपले. उद्या भगवान नरसिंहांचं प्रगटीकरण आहे बरं का. यांनी मला सांगितलं की आमचं कुलदैवतच आहे, पण अजून कोणाचं असेल आठवणीने भगवान नरसिंहांचं प्रगटीकरण होणार आहे उद्या. आपल्याला माहिती असतं साधारण काय यांच्याकडे कुलधर्मकुलाचार कुठे चालले, तर कोणाकडे नरसिंहांचं उत्सव साजरा होत असेल तर त्यांना आवर्जून सांगा, त्यांना कथा ऐकायला दिलेली आहे. आणि परवा या ग्रंथाचा जो चरित्र नायक आहे भगवान श्रीकृष्ण, त्या भगवान श्रीकृष्णांचं प्रगटीकरण आहे. म्हणजे जन्मोत्सव ज्याला आपण म्हणतो तो आपण साजरा करणार आहोत. मला असं कळलं की इथे भजनाचा ग्रुप येतो, तर त्या भजनापैकी कोणाला काही पाळणा वगैरे म्हणायचं असेल, परवा काही पद म्हणायचं असेल तर बिंदास म्हणावर काही सेवा आहे. ते फार तालात येते का सुरात येते का काही असं काही वाटून घेऊ नका. आपण भक्ती म्हणून करतो आणि भक्तीमध्ये सगळं मान्य आहे भगवंताला. आरती म्हणून प्रसाद वाटून त्याच्यानंतर थांबूया. जय श्री भागवता आरती करू भगवंता. जय श्री भागवता आरती करू भगवंता. श्री शुभमंगली परम भक्ति नाना परिणी कार्य जया हरि चरिता आरती करू भगवंता. जय श्री भागवता आरती करू भगवंता. Jai
यश